झाले बहु होतील बहु परियासमहा, म्हणजे देवाचा अनुग्रह, देवाचं साक्षात्कार हा वेगवेगळ्या रूपात असतो, पण मला देव भेटला आहे असं मी आज सांगू शकतो. मी बोलतो आहे क्रिकेटमधला देव, मैदानातला देव सचिन तेंडुलकर याच्याबद्दल. सचिन, खूप खूप स्वागत आहे. आणि अर्थात वेगळं कारणही आहे, कारण सिनेमा 26 मेला येतो आहे. निर्माताही आहे आपल्यासोबत रवी, त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की कशा पद्धतीचा सिनेमा असणार आहे. आणि आपण थिएट्रिकल तर पाहिलेलं आहे, पण त्यामध्ये आणखीन काय काय दडलं आहे जाणून घेऊया. खरं तर वेगवेगळ्या टप्प्यावर कॅमेराला फेस केलं असेल, पण साहित्य सहवासमध्ये केलेली एखादी नाटुकली किंवा शाळा कॉलेज या पातळीवर कुठेतरी कधीतरी असा कॅमेरा, थोडासा काहीतरी स्टेज प्रेझन्स वगैरे असा अभिनय, अशी काही त्यावेळेला नाळ जुळली होती? सर्वप्रथम मी देव नाही, माझ्यावर देवाची कृपा आहे. मी क्रिकेट खेळलो आणि लोकांना ते आवडलं. साहित्य सहवासमध्ये जे काही आम्ही खेळलो आणि अनेक वेळा 26 जानेवारीला वगैरे आमचे प्रोग्राम्स पण व्हायचे, पण कुठे असं कॅमेरासमोर मला जायला नाही लागलं. पण त्यावेळेला स्टेज वगैरे असं काही? स्टेज असायचं, पण जे काय आय थिंक मी त्यावेळेला बॅकग्राऊंड रोलच खेळायचो भरपूर की जे टेलेंडर्स असतात आपली बॅटिंग करायला येतात तसा होतो मी कुठे असं मेन बॅट्समन म्हणून नव्हतो. मला ऑलवेज खेळायला आवडलं. कुठेही असं ॲक्टिंग किंवा काही मी स्वतःला म्हणतो की ना, एकदा तुम्ही ज्यावेळेला आयुष्यात स्पोर्ट्समन होता ते आयुष्यभर स्पोर्ट्समनच राहता. तर त्यात काही वादच नसतो. आणि मला वाटतं की ह्या मूव्हीमध्ये पण मी काही ॲक्टिंग केली नाही आहे. ह्या मूव्हीमध्ये जे माझ्या रिअल लाईफमध्ये चढाव आणि उतार आलेले आहेत ते लोकांनी फील्डवरती बघितलेले आहेत, पण त्या क्षणी माझ्या डोक्यात काय चाललं होतं हे कोणाला माहिती नाही आहे. तर मी म्हणू शकतो की ना, बॅकग्राऊंड कॉमेंट्री देतो आहे की अशा क्षणी हे असं झालं, त्यावेळेला मी असा विचार करत होतो, ते सगळं. आणि मूव्हीमध्ये अनेक गोष्टी ज्या आपण आता डिस्कस करूच. निश्चित या सगळ्या टप्प्यांवर, म्हणजे हा डॉक्यू ड्रामा करायचा आहे किंवा या पद्धतीची ही फिल्म असेल, ती लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्वामुळे निश्चित होईल, पण हा फॉर्मॅटमध्ये आपण पॉईंट म्हणजे ते सर्कल कम्प्लिशन करावं, असे कोणते मुद्दे तुम्हाला वाटले की जे सुरुवात असतील आणि जो शेवट असेल? वेल, ह्या फॉर्मॅटमध्ये मी काही जास्त मध्ये इंटरफिअर केलं नाही आहे. मला अनेक प्रश्न विचारले होते की ना, वेगवेगळे प्रश्न. 24 वर्ष क्रिकेटचं करिअर होतं, तर त्याच्यात पहिल्या सिरीजला जाताना काय वाटलं, मग मध्ये 2007 वर्ल्ड कप किंवा 2003 वर्ल्ड कप, 98 साली शारजाचे ट्रेप, आणि हे आम्ही सगळे वेगवेगळे मोमेंट्स कवर केलेले आहेत. आणि ह्याचं रेकॉर्डिंग मी रवी आणि त्याच्या टीमबरोबर ठेवलं होतं. आता तुम्ही जे काय करायचं आता पुढचा सेकंड इनिंग्स तुम्हाला खेळायचे. त्याने ते सगळं वेगवेगळे शॉट्स घेतले आहेत आणि त्यांच्याकडे इनफॅक्ट 10,000 तासांचं फुटेज आणि सगळे वेगवेगळे आर्काइव्स आणि सगळं काही इन्फॉर्मेशन आहे. त्यातनं 2 तास 10 मिनटं कसे तुम्ही कमी करू शकता. म्हणजे त्या एडिटिंगलाच ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष गेली. आणि तो फॉर्मॅट कसा असायला पाहिजे ते करायचं. हो, एक्झॅक्टली. पण मी ऑलवेज हे सांगलं की ना, जेवढं नॅचरल ठेवता येईल तेवढं नॅचरल ठेवूया. आणि जे माझं रिअल लाईफमध्ये जे काय होतं आहे ते सगळ्यांनी बघितलेलंच आहे. मी समजा 25 रन केले, तर उद्या तुम्ही फिल्ममध्ये नाही दाखवू शकता मी 125 रन केले, ते सगळ्यांना माहिती आहे. तर आम्हाला तसंच ठेवायचं होतं, जेवढं नॅचरल आणि जे रिअलिस्टिक आहे तेच. निश्चित सचिन असं ज्या वेळेला ऐकलं जातं आणि त्यावेळेला एक स्फुरण आम्हालाही चढतं, कुठेही कोणत्याही बेंचवर असू आम्ही स्टेडियममध्ये. पण आत्ता हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटलं आणि काय म्हणजे नेमकी भावना होती? कारण ते सगळं वेगळ्या रूपात ज्या वेळेला रहमान साहेबांनी समोर आणलं, सुखी गात होता, त्या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं तुमच्या मनात त्यावेळेला काय चाललेलं? परवा मला इनफॅक्ट मध्ये प्रश्न विचारायला गेले, तू पहिल्यांदा कधी ऐकलं सचिन? तर गेलं की मला वाटतं मी पहिल्यांदा ऐकलं असेल 5-1 वर्षाचा होतो आणि आम्ही खाली खेळायचो ग्राउंडमध्ये. आमच्या बिल्डिंगच्या समोर साहित्य सहवासमध्ये ग्राउंड होतं, तर तिकडे खेळायचो. आणि मी ऑलमोस्ट 10-12 तास घरी यायचोच नाही. अख्खा दिवस खाली असायचो. माझा लंच खाली यायचा,
मग नंतर 4 वाजता एक ग्लास दुधाचा पण खाली यायचा, मी वरती यायचंच नाही. आणि मला नेहमी आई त्यावेळेला बोलवायची, आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा आईकडनं ऐकलं असेल सचिन कारण ती बाल्कनीतनं उभे राहून मला सचिन म्हणून ओरडायची, मी यायचो नाही वर. तर तिकडनं जी सुरुवात झाली आणि नंतर जे इंडियाला खेळायला लागलो आणि ते सगळं, आणि क्राऊड ज्या प्रकारे मला सपोर्ट करायचा ते माझ्यासाठी एकदम खास होतं. आणि म्हणूनच मी माझ्या रिटायरमेंट स्पीचमध्ये बोललो पण होतो की नाही, हे सचिन जे तुम्ही म्हणताय ते आयुष्यभर माझ्या कानात राहणार आहे. ते ना कुठे मी अजूनही जातो, नुसतं ग्राउंडच नाही पण अनेक ठिकाणी जातो, तिकडे पण सचिन सुरू होतं. तर मी एवढंच म्हणेन की देवाची कृपा आहे. निश्चित. फॅन्सला उंबरठ्यापर्यंत आणणं आणि तिकडे एक लक्ष्मण रेख आखून ठेवणं आणि त्याच्या पलीकडे ते येऊ नाही शकत. पण अशा काही गोष्टी ज्या असतील ज्या फक्त कुटुंबासाठी अशा मोमेंट्स आहेत माझ्या मूवीमध्ये, अशा मोमेंट्स आहेत की जिथे फॅमिलीबरोबर मी बोललो आहे आणि सगळ्यांना विचारलं पण आहे की ना, आपण हा जो एक पर्सनल व्हिडिओ हा आपण शेअर करू शकतो का. आणि सगळ्यांचं मत हो होतं की ना स्वतःला पण कम्फर्टेबल वाटायला पाहिजे की ना आपण दाखवतोय. फॅन्सना ऑब्व्हियसली अजून जास्त गोष्टी माहिती करायच्या असतात तुमच्याकडनं, पण ती एक कुठची मधली एक रेष असते की जसं यू सेड की ना उंबरठ्यापर्यंत आणणं, पण तो कुठे आहे एक्झॅक्टली ते समजणं इज इम्पॉर्टंट. आणि जिथे आम्ही कम्फर्टेबल आहोत आणि फॅन्स ही ज्यावेळेला थिएटरमधनं बाहेर पडतात त्यावेळेला ते म्हणतात की मला हे माहिती नव्हतं आणि मला वाटलं नव्हतं हे मूवीमध्ये असेल. तर हो, काहीतरी त्यांच्याबरोबर सोडणं जाताना की नाही हे तुमच्याबरोबर मी सोडून देतो, आता तुम्ही विचार करा याच्यावरती आणि सांगा. तर तशा गोष्टी आहेत मूवीमध्ये. या निश्चित. या सगळ्यामध्ये मी प्रत्येक टूरच्या अगोदर सिद्धिविनायकला जाणं असेल किंवा त्यानंतर सरांकडे जाणं असेल, रात्रीचं जेवण असेल, मम्मीने चौरंगावर बसून केलेली आरती असेल, अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचाही उल्लेख आहे. कारण मला आठवतं सगळ्या गोष्टी आहेत फिल्ममध्ये आणि सगळ्या गोष्टी आम्ही वेगळ्या प्रकारे कव्हर केलेल्या आहेत की ना तो असा सेट वगैरे क्रिएट नाही केला आहे. जसं माझं लहानपण आहे ते ॲक्च्युअल घरात शूट झालेलं आहे. ते असं नाही की कुठचा सेट आम्ही रिक्रिएट केला आहे तसा. आणि ऑब्व्हियसली आता जर काय 5 वर्षाच्या मुलाची जर काय सचिनची त्याचा रोल असेल तर तो रोल एका मुलाने केलेला आहे, पण तो रोल एक्झॅक्टली ते शूट सगळं माझ्या घरात झालेलं आहे. 10-11 वर्षाचा सचिन आहे, त्याने पण माझा रोल केला आहे. तर ते पण सगळं ॲक्च्युअल कुठे घडलं आहे सगळं, तिथे सगळ्या गोष्टी शूट केलेल्या आहेत. निश्चित. सौम्य 4 वर्षानंतर पुन्हा एकदा ती धगधग असेल, कारण ग्राउंडवर जाताना ज्या पद्धतीचं असेल तसा 25ची रात्र किंवा 26चा पहिला शो कशा अर्थानं ही थोडी वेगळी धगधग असणार. ग्राउंडवरची ऑब्व्हियसली एक वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी होती. आणि पण ग्राउंडवरती जायच्या आधी ज्या प्रकारे मी विचार करायचो की ना मॅचच्या आधी एक प्रिपरेशन, तुमची तयारी असणं, की सगळे वेगवेगळे पॉईंट्स असायचे आणि ते पॉईंट्स मी टिक करायचो की मला ह्या गोष्टींवरती मला थोडी मेहनत करायची होती, जास्त लक्ष द्यायचं होतं. ते मी केलं आहे की नाही मॅचच्या आधी, आणि ते मी सगळे बॉक्सेस टिक करायचो. अच्छा. फिल्म करतानाही सेम आम्ही टेक्निक वापरलेलं आहे सगळ्याने की फिल्म जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत आपले वेगवेगळे बॉक्सेस आहेत. हो. त्यात आपण सगळ्या बॉक्सेसमध्ये टिक करतो की नाही हे विचार करा. आणि मग सेकंड इनिंग जी आहे ती फॅन्स खेळतील सगळे की त्यांना कशी आवडते फिल्म आणि काय नाही. पण ॲज लॉंग ॲज आमच्या बाजूने कुठेही एफर्ट कमी पडता कामा नये. निश्चित. ह्या सगळ्यामध्ये सोनूबरोबर गाणं वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किंवा आता तर ज्यावेळेला जाहिरातीत बघतो, म्हणजे तो एक काळ होता तुमचा की त्यावेळेला आयकॉनिक फिगर म्हणून बघितलं जातं, आता सगळे नाचतायत वगैरे असंही दिसतं. तर हा एरा कसा वाटतोय आणि एकूणच सोनूबरोबरचं गाणं किंवा त्या सगळ्या सोनू एक ग्रेट सिंगर आहे आणि त्याच्याबरोबरचं गाणं आहे, पण ते ह्या मूवीशी काही संबंधित नाही आहे ते गाणं. आणि जर काय त्याच्याबद्दल मी काही बोलायचं असेल त्याच्या गाण्याबद्दल तर ही इज सिम्पली फॅन्टॅस्टिक. निश्चित. रहमान साहेब, आणि खरं तर प्लेड ऑन माय वीमध्ये तुम्ही म्हटलं की म्युझिक इज माय सेकंड लव्ह. बाबांनी नाव ठेवतानाही सचिन देव बर्मन या सगळ्यांचा रेफरन्स आहे. त्या सगळ्यात म्युझिकचं आयुष्य आणि ती सृष्टी तुमच्यासाठी कशा अर्थानं. म्युझिक वेदर मी
क्रिकेट फील्डवरती ड्राईव्हज मारत होतो किंवा लॉंग ड्राईव्हजवरती जात होतो. म्युझिक ऑलवेज माझ्याबरोबर ट्रॅव्हल करत होतं. आणि लहानपणापासून मी वेगवेगळ्या जनरेशनचं म्युझिक ऐकत आलो आहे. 70s, 80s, 90s आणि आत्ताचं पण म्युझिक. म्युझिक मी म्हण की एक माझा कंपॅनियन राहिलेलं आहे. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तुमचे मूड बदलत असतात. जो दिवस चांगला जातो ग्राउंडवरती त्या दिवशी एकदम सगळं काही चांगलं दिसायला लागतं. ज्या दिवशी काही परफॉर्मन्स होत नाही, आपण कधी हरलेलो असतो, तर सगळं काही एकदम मनासारखं होत नाही काही. तर म्युझिक जो एक मी म्हणेन की एक कॉमन फॅक्टर राहिलेला आहे माझ्या आयुष्यात, जे दरवेळेला वेदर चढाव किंवा उतार असतील तर त्यावेळेला म्युझिकने कंट्रोल केलेले आहेत माझे इमोशन्स. निश्चित या सगळ्यात आज प्रेक्षकांसमोर जाताना काय सांगाल आणि कसं वाटतंय, म्हणजे काय भावना आहे? कारण नेहमी ते तुमच्यासाठी स्टेडियममध्ये तितक्याच गर्दीने आलेले आहेत. आता स्टेडियम फक्त बदललं आहे, थिएटर्स असतील. काय त्यांना आवाहन कराल आणि कशा पद्धतीने? मी एवढंच सांगू इच्छितो सगळ्यांना की आम्ही मनापासून मेहनत घेऊन ही फिल्म केलेली आहे आणि आम्हाला जे वाटतं बरोबर ते आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. आणि जेन्युइन एफर्ट आहे की असं नाही की काहीतरी उगाच फिक्शनल काहीतरी क्रिएट करायला ट्राय केलं आहे. काही नाही, जे माझ्या आयुष्यात घडलं आहे पण ते कसं घडलं आणि त्याच्यामागे माझा विचार काय होता, माझ्या टीमचा, माझ्या फॅमिलीची मतं काय होती, ते सगळं काही आहे त्याच्यात. निश्चित मला असं वाटतं ABP माझा आणि ढांटे टाइम्सचे जे प्रेक्षक आहेत तेही तितक्याच उत्सुकतेने या सिनेमागृहात जातील. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतक्या आपलेपणाने बोललात त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू.